काय बोला सातपुंजी हे दाखीचा हो भाग्य आहे की तुमच्या महान संतांचे दर्शन वाचन करायला मिळते. सातपुंजी आमचे गोल्डे महाराज त्यांच्याकडे येण्याचा आम्हाला मोका मिळाला. सातपुंजी कर्मयोगी महात्मा आहेत. सातपुंजी त्यांच्याकडे आल्यानंतर आम्हाला प्रेमच प्रेम मिळतं. सातपुंजी आणि ती सांगितली आम्हाला या सत्संगमध्ये येऊन मिळते. सातपुंजी सातपुंजी आपले निरंतर मिशन आता 100व्या वर्षाकडे पदार्पण करते. सातपुंजी 1929 साली सुरू झालेली ही विचारधारा. सातपुंजी आता 2029 मध्ये 100 वर्ष पूर्ण होतील. सातपुंजी बाबा पिताश्रीजींनी लावलेला हा वटवृक्ष सातपुंजी आता विस्तारलेला आहे. सातपुंजी ते छोटंसं रोपटं होतं. सातपुंजी आता विशाल वटवृक्षामध्ये हे झालेलं आहे, विस्तारित झालेलं आहे. सातपुंजी मिशनने आपल्याला काय दिलं. सातपुंजी मिशन आपल्याला काय शिकवतो. सातपुंजी मिशनला जोडल्यानंतर माझ्या जीवनामध्ये काय बदल झाला. सातपुंजी याचा आत्ममंथन आपल्याला माताजींनी करायला सांगितलेलं आहे. सातपुंजी यावर्षीचे स्लोगन आहे आत्ममंथन. सातपुंजी या सत्संगमध्ये येऊन या मिशनला जोडून मी माझ्यामध्ये काय बदल केला. सातपुंजी मी माझ्या मनातला राग द्वेष मत्सर काढून टाकला का. मी माझे मन निर्मळ केलं का. हे प्रश्न स्वतःला विचारायचे. सातपुंजी आपल्या आत्म्याचं मंथन करायचे. सातपुंजी जसं की महात्मा सांगतात. सातपुंजी की दुधापासून दही बनतं, दह्यापासून ताक बनतं आणि ताक विचारल्यानंतर त्यातून लोणी बाहेर पडतं. सातपुंजी त्याचप्रमाणे आपल्या मनाला हा प्रश्न विचारायचा आहे. हे विचारांचं मंथन करायचं आहे की मी खरंच सद्गुरूंनी मला दिलेल्या 5 प्रणांवर चालतो का. सातपुंजी मी खरंच या मिशनचे नियम फॉलो करतोय का. सातपुंजी निरंतर मिशन मध्ये आपण येऊन काय शिकलो. प्रेम शिकलो. सातपुंजी प्रेमाने वागा, प्रेमाने बोला, एकमेकांची राग द्वेष मत्सर सोडून फक्त प्रेमच प्रेम आपल्याला एकमेकांना द्यायचं आहे. सातपुंजी मग हे प्रेम फक्त मिशन पुरतं द्यायचे का. सातपुंजी नाही. सातपुंजी माझ्या समोर जो व्यक्ती आहे. सातपुंजी त्या सगळ्यांनी प्रेमाने वागायचे. सातपुंजी कारण आपल्याला सद्गुरूंनी शिकवले. सातपुंजी की प्रत्येक घटामध्ये ईश्वर आहे. सातपुंजी प्रत्येक घटामध्ये सजीव निर्जीव प्रत्येक हे ज्ञान सातपुंजी फक्त प्रल्हादाला त्यावेळेस मिळालं होतं. सातपुंजी जेव्हा हिरण्यकश्यप आपण सगळ्यांना माहितच आहे की हिरण्यकश्यपाने जेव्हा फक्त प्रल्हादाला विचारलं की या निर्जीव खांबामध्ये तुझा सद्गुरू आहे का, तुझा देव आहे का, तुझा हरी आहे का, तेव्हा फक्त प्रल्हाद म्हटले हो त्या खांबामध्ये सुद्धा माझा हरी आहे. सातपुंजी आणि तेव्हा जेव्हा हिरण्यकश्यपाने त्या खांबावर लाथ मारली. सातपुंजी तेव्हा त्यातून नरसिंह अवतार घेऊन भगवान प्रकट झाले. सातपुंजी यापेक्षा वेगळं ज्ञान आपल्याला सद्गुरू देत नाहीये. आपल्याला काय सांगते की प्रत्येक घटामध्ये ईश्वर आहे. प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूमध्ये ईश्वर आहे. सातपुंजी आणि या ईश्वराला आपल्याला नमस्कार करायचा आहे. या सद्गुरूच्या आत्म्याला अंशाला आपल्याला नमस्कार करायचा आहे. सातपुंजी आपण एकमेकांच्या पाया पडतो. सातपुंजी तो देहाला नमस्कार करतो तर त्या देहामध्ये असणाऱ्या सद्गुरूला पण नमस्कार असतो. सातपुंजी सद्गुरू आपल्याला शिकवतात प्रेमाने वागा, प्रेमाने बोला, एकाला जाणा एकाला माना. सातपुंजी अंधश्रद्धेपासून आपल्याला दूर राहायला सांगतात. सातपुंजी की अंधश्रद्धा काढू नका. सातपुंजी प्रभू एकच आहे. तुम्ही कुठेही जा हा निघून वेळ का. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे. सातपुंजी संतांनी वेळोवेळी आपल्याला सांगितलेलं आहे. सातपुंजी की हा सद्गुरू एकच आहे. सातपुंजी हा ईश्वर एकच आहे. सातपुंजी हा एका प्रत्येक घटामध्ये त्याचा अंश पसरलेला आहे. सातपुंजी सद्गुरू आपल्याला महात्मा नेहमी सांगतात. ते गुरु नेहमीच्या विचारांद्वारे आपल्याला नेहमी सांगितलं जातं की प्रेमाने वागायचंय. पण प्रेम कसं वाटायचं आहे. सातपुंजी सद्गुरू म्हणतात की एक लम्हा कम है जीने के लिए पता नहीं लोग कहाँ से वक्त निकालते हैं नफरत के लिए. एक क्षण आपल्याला सगळ्यांसाठी कमी आहे. सातपुंजी आज आपण इथे बोलतो एकदा असं नाही. मग का आपण नफरत करायची, का आपण द्वेष करायचा, का आपण राग करायचा. सातपुंजी या जीवनामध्ये आले. सातपुंजी तर ह्या जीवनाचे सोनं करून घ्यायचे. सातपुंजी जसं मला तुम्ही म्हटले की आत्ममंथन करायचं आहे. सातपुंजी काय करायचं आत्ममंथन तर आपण निरंकारी आहे. सातपुंजी येणारे जाणारे आपल्याकडे बघतात, आपल्याकडून शिकतात. सातपुंजी जर आपण निरंकारी मिशनमध्ये जोडून सुद्धा जर आपल्यामध्ये परिवर्तन केलं नाही तर समोरच्याचा आपल्याकडे बघण्याचा भाव जो
प्रेमाने बोलतात, प्रेमाने वागतात, ते सगळ्यांची मन मिळून राहतात साक्षरतेची. हीच पण आपल्या वागण्यातून बोलण्यातून ती मोठ्याला दिसली पाहिजे साक्षरतेची. सद्गुरूला एकदा सत्संग गेले असताना सद्गुरूला एकदा एका महात्म्याने प्रश्न विचारला की सद्गुरू तुम्ही म्हणता की प्रेमाने वागायचं, प्रेमाने बोलायचं, कडूपणा सोडून द्यायचा आहे, मग या सत्संगामध्ये तुम्ही काय चमत्कार करून दाखवाल? माझ्याकडे कडू इच्छा आहे, ते कडू इच्छा तुम्ही गोड करून दाखवाल का साक्षरतेची? तेव्हा सद्गुरू हसले. पण सद्गुरूला उत्तर देण्याआधी साक्षरतेची महात्मा शेवटच्या रांगेमध्ये एक महात्मा बसलेले होते. ते उठून उभे राहिले आणि त्या महात्म्याने म्हणतात की महाराज तुम्ही नव्याने जोडलेले आहात, पण तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी देईन साक्षरतेची. आणि ते म्हणतात की तुम्ही म्हणजे झाडावर टिकलेल्या ह्या विचारांचा तुम्ही काय विचारता? माझ्याकडे बघा आणि मला विचारा की हा जो मी आहे हा करून जिवंत विचार साक्षरतेची हा सद्गुरूने गोड केला आहे साक्षरतेची. माझं मागचं जीवन जर तुम्ही बघाल तर या विचार जास्त करून माझं जीवन होतं साक्षरतेची. आणि या गाठने या कडूपेक्षा जास्त कर्म केलेले आहे साक्षरतेची. सद्गुरूचे सगळे कर्म दिसले आणि मला या विचारापेक्षा जास्त गोड केलेले आहे साक्षरतेची. म्हणजे असं परिवर्तन आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे साक्षरतेची. की आपल्याकडे कोणी बोट नाही दाखवलं पाहिजे की हे निरंकारी लोक असे वागतात, हे निरंकारी लोक असेल. आपल्याकडे बघून सगळ्यांना आनंद झाला पाहिजे. सद्गुरू एकदा एक उदाहरण दिलं होतं साक्षरतेची. 2 महापुरुष असतात आणि त्यांना दोघींना स्वप्नीकर फुलं दिली साक्षरतेची. आणि ते स्वप्नीकर फुलं दिल्यानंतर प्रत्येक महापुरुषांना सांगितलं की ते जो तुमच्याकडे बघून असेल साक्षरतेची त्याला ते एक फुल द्यायचं साक्षरतेची. दोन्ही महात्मा जातात पूर्ण गावामध्ये फिरतात. एका महात्म्यांची जी फुलं आहेत ती सगळी संपतात आणि दुसऱ्या महात्मा म्हणतात ते आले त्यांच्या स्वप्नीमध्ये फुलं कशी होती. जेव्हा त्यांना विचारलं की का तुमची फुलं काय संपली आणि महात्म्याची सगळी फुलं संपली, तेव्हा ते महात्मा म्हणतात की मला असा एकही व्यक्ती घेतला नाही की जो माझ्याकडे बघून म्हटला. मला भरपूर माणसं भेटली गावामध्ये, भरपूर जणांनी बोललो, पण त्यांनी काही बघून माझ्याकडेच नाही केलं नाही, माझ्याकडे बघून म्हटलं नाही. दुसऱ्या महात्म्यांना म्हणते तुमची फुलं कशी काय संपली सगळी? तो म्हणतात की मी समोरच्याकडे बघून बसलो तेव्हा त्यांनी सुद्धा माझ्याकडे बघून ते सुद्धा बसले, त्यांनी सुद्धा नाही केलं आणि मी सांगितलं होतं की जो तुमच्याकडे बघून दिसते त्याला तुम्ही एक फुल द्यायचं आहे साक्षरतेची. सांगण्याचं सर्वोच्च हात आहे साक्षरतेची की जे आपण दुसऱ्याला त्याची साक्षरतेची तेच आपल्याला मिळतं साक्षरतेची. आपण दुसऱ्यांना आदर दिला साक्षरतेची तर आपल्याला सुद्धा त्यांच्याकडून आदर मिळणार आहे. आपण त्यांना प्रेम दिलं तर त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला प्रेम होणार मिळणार आहे. साक्षरतेची या मिशनमध्ये येऊन जीवनाचं सोनं करून घ्यायचं प्रत्येक वेळी आपल्याला सांगितलं जातं. म्हणजे सोनं कसं करायचं साक्षरतेची. जेव्हा एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन रस्त्याने चाललेले असतात साक्षरतेची आणि अर्जुनाला एक भिकारी साक्षरतेची त्या रस्त्यावर भीक मागताना दिसतो साक्षरतेची. तेव्हा ते अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतात की जेव्हा भिकाऱ्याची आपण गर्दी झाली असं साक्षरतेची याला आपण खूप सोनं सांगू देऊया साक्षरतेची. तर श्रीकृष्ण म्हणतात मी तर ठीक आहे तुझी इच्छा आहे ना जे द्यावं सोनं चांगलं सोनं चांगली जे काय आहे ते अर्जुन जातो आणि त्यांना संजीवनीला देते साक्षरतेची. भिकारी आनंदित होतो आणि त्याने घरात घेऊन तो घरी निघाला जातो. पण राज्यात काय होतं की त्या भिकाऱ्याला काही चोर बिचारे असतात साक्षरतेचे चोर बिचारे काय करतात त्याच्याकडून ते सोनं विकून घेतात साक्षरतेची पण मुला विकून घेतात साक्षरतेची. पुन्हा श्रीकृष्णाने जेव्हा श्रीकृष्ण आणि अर्जुनच्या रस्त्याने चाललेले असतात साक्षरतेची तेव्हा पुन्हा तो भिकारी त्यांना भीक मागताना दिसतो. तेव्हा अर्जुनाला प्रश्न होतो याला तर मी अर्जुन सोन्याच्या मोहरा दिलेल्या आहेत तरी हा अर्जुनला भिक्षा मागतोय. तो पुन्हा त्या भिकाऱ्यावर जातो काय झालं मी जर तुला सोन्याचा मोहरा दिला होता तेव्हा तो भिकारी जरी घडले असतं ते सगळं अर्जुनाला सांगतो की ऐकायचं केव्हा माझ्यावरील अजून मोहराचे आहे तर मोहरा काय केला सोडून घेतलेला आहे साक्षरतेची. अजून ठीक आहे काही अजून काय करते त्यांच्या जवळ एक अनुभव मित्रा त्याला देतात ते रत्न त्याला देतात आणि म्हणतात की ते रत्न तू घे आणि ते रत्न विकून तुला जे काही हवं आहे ते घे. तेव्हा तो विचारित होतो आणि ते रत्न जे आहे ते घेऊन जातो. तेव्हा रत्न ठेवायचं कुठे घरामध्ये तर काही नाही असलं वस्तू की त्याच्यामध्ये रत्न ठेवता येईल. मग ते काय करतात की एका मातीचं माठ असतो मडका असतो त्या मडक्यामध्ये ते रत्न ठेवतात साक्षरतेची. आणि त्यांची जी बायको असते ती पाणी घ्यायला गेलेली असते आणि अनावर खाण्याची तिच्यापर्यंत पाण्याचा माठ सुटतो. मग ती घरी येते आणि तो जो घरामध्ये रिकामा माठ असतो
घेऊन पाण्याला जाते सापसुंदरी. पाण्याला गेल्यानंतर ती काही बघत नाही त्याच्यामध्ये काय आहे काय नाही. पाण्यात बघते माळ दिसते आणि पाणी भरून उडी घेऊन येते सापसुंदरी. घरी आल्यानंतर जेव्हा तो ते रत्न बघायला जातो तेव्हा ते रत्न तिथे नसतं. पुन्हा त्याच्यावरती मारण्याची पाळी येते सापसुंदरी आणि पुन्हा तो जाऊन भीक मागायला लागते सापसुंदरी. पुन्हा अर्जुनाला दिसतं की हा भिकारी रत्न देऊन सुद्धा काय करतोय पुन्हा भीक मागतोय सापसुंदरी. तेव्हा अर्जुन त्याला म्हणतात की तेव्हा मी याला एवढी मदत केली पण याच्या जीवनामध्ये काही सुबत्ता आलेली नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात ठीक आहे मी तुझ्याकडे प्रयत्न केले आता मी प्रयत्न करतो. मग देव काय करतात की त्या भिकाऱ्याच्या कटोरीमध्ये एक मोड टाकतात सुटतो. तेव्हा अर्जुन म्हणतात की जेव्हा मी याला एवढा मोठा दिला तेव्हा याच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं नाही. मी याला एवढं अनुभव रत्न दिला तेव्हा त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं नाही. तुम्ही जी एक मोहर दिलेली आहे त्या एक मोहरेने याचं काय होईल. त्याचा एक दिवस फक्त चुकला जाईल बाकी दिवस तो काय करेल. तेव्हा तू बघून घे काय करेल. सापसुंदरी बिचारी सुद्धा ती एक मोहर घेऊन त्याचे चाललेला असं रस्त्याने तो विचार करतो या एक मोहरेने माझं काय होईल. सापसुंदरी तिथे एक मासेमारी कोळी मासे पकडत असतो. सापसुंदरी आणि त्याच्या गळाला एक मोठा मासा लागतो आणि तो मासा जीवन लागतो सापसुंदरी आणि तो म्हणतो ते बिचाऱ्याने ते बघितलं बिचारी काय करतो त्या मासेमारीकडून मासा घेतो आणि म्हणतो की जाऊ दे माझ्या जीवनात काही परिवर्तन आलेलं नाही. ती मोह देतो त्या मासेमाराला आणि तो मासा विकत घेतो. बिचारी माशाची तरी जीवन काय होईल सफल होईल. तो मासा त्याच्या कटोरीमध्ये घेतो आणि पाण्यात सोडायला जातो सापसुंदरी. पाण्यात सोडायला गेल्यानंतर सापसुंदरी तो मासा उडी मारतो डुबकी मारतो आणि त्याच्या पोटामध्ये असणारं जे त्याचं रत्न जे हरवलेलं असतं ते रत्न त्या कटोऱ्यामध्ये भरतो सापसुंदरी. आणि ते रत्न पडल्याबरोबर तो बिचारी म्हणतो सापडलं विकल्यानंतर सापसुंदरी की तिथून जो चोर असतो ज्याने त्याला विकलेला असतो सापसुंदरी त्या चोराला वाटलं की बिचाऱ्याने मला ओळखलेला आहे सापसुंदरी आणि ते चोर काय करतो त्या बिचाऱ्याला बाजूला घेतो बाबा रे मला माहिती आहे तुम्ही तुझ्या वाटत तो आलेला आहे पण तुम्ही कोणाला सांगू नको पाहिजे तर तिथे मोराची परत घेऊन जा सापसुंदरी. आणि तो चोर त्याचा मोरा असतो त्या मोरा काय करतो त्या बिचाऱ्याला पुन्हा वापर देतो सापसुंदरी. सांगायचं भावाचं असं सापसुंदरी की जेव्हा अर्जुनाने त्याला ते अनुभव रत्न दिलं जेव्हा त्या मोहरा दिल्या तेव्हा सापसुंदरी त्याने फक्त स्वतःचा विचार केला सापसुंदरी आणि तेव्हा देवाने कृष्णाने त्याला एक मोहर दिली. देवा त्याच्या मनामध्ये सर्वकाराची भावना आली सापसुंदरी. त्याने स्वतःचा विचार न करता त्या माशाचा विचार केला सापसुंदरी आणि जेव्हा माणूस स्वतःचा विचार बाजूला ठेवून इतरांच्या बोलायचा विचार करतो सापसुंदरी तेव्हा त्याला स्वतःला कमी करायला लागत नाही तर तेव्हा परमेश्वर त्याच्या मदतीला धावून येतो सापसुंदरी. आणि तेच त्या भिकाऱ्याच्या बाबतीत झालं सापसुंदरी की त्याने जेव्हा त्या माशाच्या जीवाचा विचार केला सापसुंदरी तेव्हा ईश्वराने स्वतः त्याचा विचार केला सापसुंदरी. म्हणजे प्रेम हीच नम्रता हीच सहानुभूती सद्गुरू आपल्याला शिकवतात सापसुंदरी. आपल्या जीवनामध्ये अनेक सद्गुरू येतात. तंत्र गुरु मंत्र गुरु तुम्ही विद्या गुरु पुण्या विद्या गुरु सापसुंदरी आणि ते तेलंग महाराजांची सांगतात की आपल्याला ज्ञान देणारे अनेक गुरु आपल्या जीवनामध्ये भेटतात सापसुंदरी. जन्मापासून मृत्यूपर्यंत असे अनेक ज्ञानदाते आपल्याला भेटतात सापसुंदरी. पण बरीच मोक्ष दाता सद्गुरू वेगळा आहे जो आपल्याला या परब्रह्माशी जोडतो सापसुंदरी. या ईश्वराची जरी ओळख करून देतो सापसुंदरी तो सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आल्याशिवाय आपल्या जीवनाचा उद्धार होत नाही सापसुंदरी. वाचन ग्रंथमध्ये सापसुंदरी दिलेला आहे गुरुमत आणि मनमत सापसुंदरी की आपल्याला काय करायचं आहे गुरुमताने चालायचं आहे सापसुंदरी. मनमताचं आपण काय करायचं आहे मनमत आपल्याला वापरायचं नाही सापसुंदरी. गुरुमताचा स्वीकार करायचा आहे. गुरुमत म्हणजे काय गुरुने आपल्या दिलेल्या नियमांमध्ये चालायचं आहे सापसुंदरी. माझ्या गुरुने सांगितलेलं मला म्हणजे माझ्यासाठी काय व्यवस्थित रेट आहे सापसुंदरी. त्याचे उदाहरण सांगलेली महात्म्यांनी सत्संगमध्ये सांगितलं होतं सापसुंदरी की एक शेतकरी असतो सापसुंदरी आणि त्या शेतकऱ्यांनी काय केलं की त्यांच्या सद्गुरूला विचारलं की सद्गुरू यावर्षी काही माझं काही शेतपाणी जे आहे ते चांगलं झालं नाहीये तर मला काहीतरी तुम्ही आशीर्वाद द्या सांगा की त्यामुळे माझं शेतपाणी जे आहे ते चांगलं होईल सापसुंदरी. सगळे त्याला म्हणतात अच्छा मग काय केलं की शेतामध्ये काय पिकवलंय तेव्हा तो म्हणतो की काय नाही आता बटाट्यांचं सीजन चालू आहे तर मी बटाटे लावणार आहे. सद्गुरू त्याला म्हणतात बटाटे नको लावू तू कोथिंबीर लाव. तर त्या महात्म्याला वस्तू म्हणतो
आता बटाट्याचा सीझन आहे आणि सिद्धीला कोथिंबीर लावायला सांगताय. कोथिंबीरचा तर काही विषयच नाही मार्केटमध्ये. मग तो विचार करतो की काय करावं आता, सब्जीने आधी सांगितलंय. तिची कुठेतरी त्याचं मन बोला आणि आम्ही जाऊ दे सब्जीचे काय त्याचे मी माझ्या मनाचं करतो. आता बटाट्यांचं सीझन आहे तर मी बटाटेच लावणार सापडले. आणि तो बटाटे लावतो सापडले, बटाट्याचा सीझन तो सापडले बटाटे जातात 20 रुपये किलो. आणि त्या सीझनमध्ये जेव्हा कोथिंबीर निघते सापडले, कोथिंबीर जाते 100 रुपये जोडी सापडले. आणि दिवस त्या गुन्ह्याला महात्म्यांना भेटात सापडले आणि त्यांना विचारतात की काय मग कधी चाललंय तुमचं शेतपाणी वगैरे व्यवस्थित चालू म्हणतात. हा सद्गुरू. मग काय केलं, कोथिंबीर केली. मग नाही सद्गुरू. मग काय केलं, मग मी बटाटे गेले सापडले. मग बटाट्याला काय भाव आहे, 20 रुपये किलो. आणि कोथिंबीरीला काय भाव आहे, 100 रुपये किलो सापडले. सांगण्याचा भावाचा हा काय सापडले की जेव्हा तुमच्या वाटते मित्रांना सापडले ते फक्त आपल्या भल्यासाठी कसं सापडले. पण आपलं मन कुठेतरी डोळ्याला नाही ते सापडले. आपला त्या गुरुवारचं पावसाळ्याची कुठेतरी आपला कमी पडतो सापडले. जर त्यांना आपण कोथिंबीर केली असेल तर सापडले नक्कीच त्यांना फायदा झाला असता. त्यांच्या जीवनामध्ये जे काही दुःख असतं सापडले ते कमी झालं असतं सापडले. जे त्यांचं पीक पाणी व्यवस्थित होत नव्हतं ते चांगलं झालं असतं सापडले. पण कुठेतरी मनामध्ये एक विचार येतो सापडले की नाही आपल्या मनातच खरं आणि दुसऱ्या जे सद्गुरू सांगताय त्यांच्या विचारांना आपण कुठेतरी मागे ठेवतो सापडले. सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की सद्गुरू जे सांगतात की बाबांचे जे विचार होते सापडले की तुम्ही तुमच्या गाडीमागे पाहू नका. जेव्हा रॅली निघाली सापडले मग आपण तुमच्या गाडीच्या मागे धावायचे सापडले. तेव्हा बाबांचे म्हणायचे की तुम्ही गाडीच्या मागे पाहू नका सापडले तर तुम्ही सद्गुरूच्या विचारांच्या मागे धावा सापडले. सद्गुरूचे विचार तुमच्या जीवनामध्ये आणा सापडले. नक्कीच जेव्हा आपण गुरुमाताने चालू गुरुमाताचा आपल्या जीवनामध्ये स्वीकार करू त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही सापडले. आपल्या जीवनातून सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सापडले. त्याची अजून एक उदाहरण देईल सापडले की एक मूर्ती बनवणारा असतो सापडले आणि तो मूर्ती बनवणारा सापडले जंगलामध्ये तो मूर्ती बनवण्यासाठी दगड फेकत असतो सापडले. त्याला 2 शिळा दिसतात सापडले, दगडी शिळा असतात सापडले. त्याच्या शिळेवर भाव होतो आणि त्याला वाटतं की ती शिळा जी आहे ती मूर्ती बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे सापडले. तेव्हा तो त्या दगडावर भाव घालायला लागतो सापडले. त्या दगडातून आवाज येतो सापडले की नका माझ्यावर भाव घालू नका, मला काही तुमच्या टाक्याचे जे भाव आहे ते मला काही सहन होत नाहीये. त्याला आश्चर्य वाटतं की दगडातून आवाज कसा येतो. पण तो पुन्हा जेव्हा ते टाकले जातो तेव्हा पुन्हा आवाज येतो. मग तो त्या शिळेला सोडून देतो आणि पुढच्या शिळेला पुन्हा ते टाकायला लागतो आणि मूर्ती ठेवायला लागतो. त्या दगडाला सुद्धा सापडले त्रास होत असतो. पण तो जाऊ जीवनामध्ये त्रास घेऊन जे काही देवाच्या मनात असेल ते घडेल. आणि जो आहे मूर्ती काढतो आहे त्या दगडामधून सुंदर अशी मूर्ती तयार होते साकारते सापडले. आणि काही ठिकाणी येऊन त्या मूर्तीला काही लोक येतात आणि उचलून घेऊन जातात सापडले. आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरामध्ये करतात सापडले. आता मुलगी तिथली जिला ते भाव जे आहे ते सहन होत नव्हते सापडले त्याच वेळेला देखील लोक उचलून आणतात सापडले. पण तिला कुठे ठेवतात सापडले, मंदिराच्या पायरीची ठेवतात सापडले. म्हणजे ती पायरी ती तो दरबार जिथं देव बनणार होता सापडले, तिथून मूर्ती बनणार होती, तिच्या चरणावर सगळे डोकं होणार होते सापडले. त्याने तो त्रास करून केला नाही सापडले. परिणामी काय झालं सापडले, त्याला पायरीचं रूपांतर करावं लागलं आणि त्याच्यावर पाय देऊन सगळे मंदिरामध्ये प्रवेश करत होते. आणि त्याने ते टाकायचे जे हे आहेत मनाचे जे भाव जे आहेत सहन केले त्याला देव पण आले सापडले. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनेक संकटे येतात. आपण विचार करतो की मी सत्संग करतो, मी सेवा करतो, सगळं काय करतो, तनाने करतो, मनाने करतो, भिनाने करतो, मग माझ्या जीवनामध्ये आनंद काय येत नाही सापडले. औषधाच्या 7व्या पदामध्ये लिहिलेलं आहे सापडले औषधी ना होई तुमचा आहे जर तवच्या पाळले नसे बोल मुखाने करे सराने काय सिद्धीला जात नसे. सापडले सत्संग करतोय, सेवा करतोय, सिमरन करतोय सापडले, पण दिलीच्या वचनावर चालत नाही सापडले. आपण सत्संगमध्ये येऊन कमी निंदा करतोय सापडले, एकमेकांना नावं देतोय, एकमेकांच्या पाठीमागे एकमेकांना निंदा करतोय, तर सापडले आपल्या जीवनामध्ये आनंद कसा येणार सापडले.
जर आपण सत्संगमध्ये येऊन निंदाबद्दल वाचवली तर आपल्या जीवनामध्ये आनंद कसा येणार वाचवली. राजकीय सुंदर शब्दात सांगितलेला आहे वाचवले. आपल्याला एखादी गोष्ट नाही पटली ना तर आपण एका व्यक्तीला सांगावी की मला ही गोष्ट आवडली नाही. तिला निंदा नाही म्हणणार तर तीच गोष्ट आपण सतत एका महापुरुषासाठी दुसऱ्या महापुरुषासाठी तिसऱ्या महापुरुषाला सांगितली. सतत तीच गोष्ट आपण फिरत गेलो आपल्या मनामधलं वीज आपण दुसऱ्यांच्या मनामध्ये काढत गेलो सातसंगती तर ती निंदा होते सातसंगती. राजकीय म्हणतात की निंदा जर तुम्ही केली तर तुमच्या जीवनामध्ये आनंद येणार नाही. निंदकाचे तर आपल्याला शेजारी असं म्हणतात पण स्वतः मात्र निंदा करू नये सातसंगती. तर असं जीवनामध्ये आनंद हवा असेल प्रेम हवा असेल सातसंगती तर आपण सुद्धा सतत वागणं गरजेचं आहे सातसंगती. प्रेमाने बोलायचं आहे प्रेमाने वागायचं आहे पण निंदेला आपल्या जीवनामध्ये स्थान द्यायचे नाही सातसंगती. सद्गुरु की रजा में राजी सातसंगती. जीवन है चलने का नाम असं म्हणतात सातसंगती. की नफरत नहीं करना किसी से प्यार से दूसरे करना जी तूफा तो आते रहते हैं तुमसे भी क्या डरना जी. जीवनामध्ये अनेक संकट येते सातसंगती पण त्या संकटांना घाबरून न जाता सातसंगती सामोरं जायचं आहे. कारण मला सद्गुरू आहे सातसंगती. सद्गुरू माझ्या पाठीशी आहे ना मग मला कोणत्याही संकटाला घाबरण्याची गरज नाही. कैसी हो परिस्थिती एक जैसी हो मनस्थिती सातसंगती. आपली मनस्थिती ही कधीही रामोडून होऊन देऊ नका सातसंगती. जीवनामध्ये दुःख आलं सातसंगती मी सत्संग करतो मी देवाचं सर्व करतो हे करतोय ते करतो मी सत्संग करतोय सिमरन करतोय सेवा करतोय पण माझ्या जीवनामध्ये आनंद येत नाही सातसंगती. त्यानंतर मी काय केले असेल हर रात के बाद की दौडली सातसंगती. प्रत्येक काळात एक सुंदर पहाट असते सातसंगती. नक्कीच आपल्या काहीतरी चुकत असेल म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख होते पण त्या दुःखानंतर सुख येणार आहे सातसंगती. आणि त्या सुखाची आपल्याला वाढ करायची. सद्गुरू के घर में देर है अंधेर नहीं सातसंगती. सद्गुरू कधी देता है तो फल फाड़ के देता है सातसंगती. म्हणून या सद्गुरूच्या चरणी आपल्याला नतमस्तक व्हायचं आहे. त्या सद्गुरूने सांगितलेल्या वचनांवर आपल्याला चालायचं आहे. आणि जर का आपण सद्गुरूचे वचन मानले नाही सातसंगती तर आपल्या जीवनामध्ये ती बहार कशी येत सातसंगती. माताजींनी सांगितलेलं आहे जे सत्संग नाही करणार सातसंगती त्यांनी अजिबात व्यसन करायचे नाही. मग आपण काय बहिणी आहोत सातसंगतीचा विचार करू की हे तर महापुरुषांसाठी आहे व्यसन करायचं नाही पण आपण पण काहीतरी व्यसन करतो सातसंगती. तर ते सगळी व्यसनं जी आहे ती सोडायची. व्यसनातील माणसांना सद्गुरूने सत्संगमध्ये स्थान दिले नाही सातसंगती. जर तुम्ही बदलू शकत नाही तर तुम्ही सत्संगमध्ये येऊ शकत नाही सातसंगती. माताजींच्या कैवल्य विचारांमध्ये सांगितलेलं आहे सातसंगती. सत्संगमध्ये येऊन जर आपल्या जीवनामध्ये बदल होत नाही सातसंगती सत्संगमध्ये येऊन जर मी बदलत नाही सातसंगती तर मी सत्संगमध्ये येऊन काय सहन करतो सातसंगती. सत्संगमध्ये महापुरुषांचे जे विचार होतात सातसंगती जी काही वाक्य येतात अनुभवाचे वाक्य येतात सातसंगती त्यांना आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायचं आहे सातसंगती. की हे मला हे जे बोलतायत समोरून बोलतायत ते माझे सद्गुरू आहे ते मला सद्गुरूच्या मुखातून ती वाणी येते सातसंगती आणि मला माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारचा बदल करायचा आहे सातसंगती. आणि जेव्हा हा बदल घडेल तेव्हा आपल्या जीवनात सुद्धा नक्कीच बदल घडेल सातसंगती. मला ही चर्चा करताना सातसंगती महापुरुषांनी महात्मा सांगत होते की राशीचा मुलगा जो आहे सातसंगती त्याचे इंजिनिअरिंगचे ऍडमिशन होते सातसंगती आणि तिथे आम्हाला 3.5 लाख रुपये भरायचे होते सातसंगती. जर मार्क्स कमी आले तर 3.5 लाख रुपये आम्हाला भरायचे होते. सद्गुरू त्याची जेव्हा सातसंगती तिथे 3.5 लाख रुपये भरायचे होते तिथे तिथं 7,000 ऍडमिशन झालं सातसंगती. फक्त 7,000 सातसंगती. ही गोष्ट आहे आम्हाला टेन्शन आलेलं की आता कसे 3.5 लाख रुपये जमा करायचे सातसंगती एवढी मोठी रक्कम कशी जमा करायची. करणारा वो है दाता जो भी संकट आएंगे जो भी विधा होंगे सातसंगती.
विश्वास होणं पाहिजे. आयुष्य कधी डावलून निवडून येतात. 3.5 लाखाची तयारी केली होती दाखवून पण ते मार्क्स जे आहेत ते मुलाचे ते खूप चांगले आहे माझ्या जिल्ह्यात शिकलेले आणि जे ऍडमिशन जे आहे त्याचं ते कमी याच्यामध्ये झालं आपण बाकीचं तेवढं सांगायचं आपण की सगळं विश्वास ठेवायचा असतो. माताजीच्या मुखातून जे विचार येतात वाचून ते आपल्यासाठी अनमोल वचन आहे वाचून आणि ह्या अनमोल वचनांच्या आपल्या जीवनामध्ये काय करायचं आहे आपल्याला आत्मसात करायचं आहे. तुम्ही पाहिला असेल तुम्ही महान कर्मयोगी महान संत आहात. जीवनाचं जे जीवन आहे ते आपल्यापासून लपलेलं नाही वाचून आपले बाबा हा देश नाही ज्यांचा ऍक्सिडेंट झाला बाबाजी ऍक्सिडेंट मध्ये गेले सामान्य माणसाचं तिचा ऍक्सिडेंट होते वाचून मग ते एवढं केली मी तर गुरुच्या कामाला चालू होतो मग कसं काय ऍक्सिडेंट झाला आणि कसं काय व्यक्ती गेला अशी बाकीचे लोक बोलतात वाचून पण बाबाची एवढी मोठी सद्गुरू आपण वाचून घ्यायची त्यांनी मृत्यू काढल्याने वाचून घ्यायची माता रवींद्रजी त्यांना कॅन्सर होता वाचून घ्यायची हा मानव देवाचं कारण आपण केलेला आहे वाचून घ्यायची ज्याला दुःख येणारच आहे वाचून घ्यायची शारीरिक पीडा होणारच आहे वाचून घ्यायची मी सत्संगमध्ये माझं वाटेल दुःख येऊच नाही का असं जर आपण विचार करत असेल तर ते कसं होईल वाचून घ्यायची प्रभू रामचंद्राने अवतार घेतला त्यांना पण देह त्याग करावा लागला. प्रभू श्रीकृष्णाने अवतार घेतला त्यांना सुद्धा देह त्याग करावा लागला. आपण त्या खाण्याची आपल्याला सुद्धा त्याग करायचा आहे. गौतम बुद्धांना एका स्त्रीने विचारलं शास्त्रज्ञजी की म्हणजे तुमच्यावर आम्हा विश्वास आहे आम्हा शब्द आहे शास्त्रज्ञजी आणि त्या स्त्रीने गौतम बुद्धांचे विचार सगळे आत्मसात केले शास्त्रज्ञ पण काय होतं अचानक तिचा जो एकुलता एक मुलगा असते शास्त्रज्ञ तो मृत्यू पावतो आणि तिच्या बाळाला जाते आणि तिची प्रभू मी तुमची एवढी सेवा केलेली आहे तुम्ही माझ्या बाळाला जिवंत करून द्या तुला म्हणतात की माझे एकटी रडू नको मी तुझ्या बाळाला जिवंत करेल खूप फक्त एकच काम कर मी विचारते काय तुमच्या गावामध्ये जेवढे आहेत ना ज्याच्या घरामध्ये एकही व्यक्ती मृत्यू पावलेला नाही त्याच्या घरातून मुलगी चांगली घेऊन साक्षी दुसरी जाते प्रत्येक गावाच्या प्रत्येक ठिकाणामध्ये खेळते साक्षी द्यायची की मला मुलगी चांगली द्या तुमच्या घरात कोणत्या मृत्यू झालेला असेल तुमची जाते एकही घर सापडत नाही तिच्या घरामध्ये मृत्यू झालेला नसते साक्षी द्यायची तेव्हा दोघे विद्यार्थी समजवतात की माझे मृत्यू हा अटळ आहे हा कुणालाही कळलेला नाही जो जन्माला आलेला आहे त्याला मृत्यू आहे पण हा जन्म आणि मृत्यूचा मधला जो हा वेळ आहे साक्षी हा जो समय आपल्याला सद्गुरूने दिलेला आहे त्याचा आपल्याला शून्य करायचा आहे साक्षी मी माझं जीवन कसं घडवायचं आहे साक्षी मी माझ्या जीवनामध्ये काय बदल करायचा आहे साक्षी जर तुम्ही सगळ्यांची रागाने द्वेषाने वागलात तर सगळे तिथं तिरस्कार करतील पण तुम्ही सगळ्यांची प्रेमाने नम्रतेने वागलात तर सगळे तुमच्याबद्दल चांगलं बोलतील साक्षी सगळे नाही खूप चांगलं आहे पण जर तुम्ही एखाद्याची तिरस्काराने आणि रागाने वागलात तर तुम्ही तुमच्या वाटेला जाणार आहे व्यक्तीला त्या व्यक्तीची डोकं लावायची गरज नाही त्या व्यक्तीबद्दल आपण चांगलं सुद्धा बोलत नाही साक्षी मग आपण करायचं आहे आपल्याला आपले जीवन कसे करायचं आहे आपल्याला आपलं जीवन जे आहे ते इतरांना आनंद देणारं करायचं आहे की आपल्याकडे बघून एखाद्याला तिरस्कार वाटला पाहिजे असं करायचं आहे सद्गुरूंच्या वचनांचं पालन करून आपले जीवन सुखी करूया साक्षी आणि या सद्गुरूच्या वेळेतरी जागत देत नाही साक्षी वेळ साक्षरी गेलेला आहे बाकीच्या वाटतं ते लक्षात आलं नाही साक्षी पण नक्कीच या सद्गुरूच्या वचनांवर चालून साक्षी आपल्याला आपल्या जीवनाचं सोनं करायचं आहे साक्षी सोनं म्हणजे काय साक्षी मला लगेच माझ्या जीवनामध्ये सगळा बदल घडेल का लगेच मला समाधान प्राप्त होईल का नाही साक्षी कोणताही बदल घडण्यासाठी वेळ जावा लागतो साक्षी आपले सुद्धा कर्म कसे असावे लागतात साक्षी आपली सेवा सक्षम सुंदर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट जी राजकीय रणनीतीने सांगितले की आपल्याला कुणाची निंदा करायची नाही. आपण
आपल्या जीवनामध्ये पाडव सातसंगती, तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये महाराणेश्वर रामायण सातसंगती, त्या सातसंगती उपस्थित आपल्याला सर्व महात्म्यांची ज्या काही इच्छा आहे आकांक्षा आहे सातसंगती, त्या सर्व माताजी लवकरात लवकर पूर्ण करू सातसंगती. आणि त्या महात्म्यांमध्ये हा सत्संग झालेला आहे, त्यांच्याही काही इच्छा आकांक्षा असेल तर त्याही माताजी लवकरात लवकर पूर्ण करू सातसंगती. सगळ्यांची जोडी जी आहे ती प्रमाणे मनाने धनाने आणि सत्तेने परिपूर्ण करू सातसंगती. जास्त बोलायला जे काही चुका झाल्या असेल आणि याची खूप इच्छा आहे स्टेजची सेवा राखीकडे असलेली आहे. जर जातीचं बोलण्यातून काही चुका झाल्या असतील सातसंगती तर त्यांची क्षमा करा. जे काही चांगले बोल तुम्हाला वाटले असेल ते नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आचरण्याचा प्रयत्न करा. आणि जे काही चुकीचं तुम्हाला वाटलं असेल तर ते सगळ्यांच्याकडे समर्पित करा सातसंगती. बाकी देखील बोलण्यासाठी मर्यादित न राहत असते. बाकीचं तुमच्या जीवनामध्ये कोणते काही बदल आहे आणि मग बदल आहे ते पुढेही करायला हवा सातसंगती. त्याची या शब्दाने देवी जाता प्रेमाने बोला. असेच नवनवीन विचार ऐकण्यासाठी आमचे संतांचे विचार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जीवन आनंदमय व आदर्शवादी करून घ्या. धन्य निरंकारजी.